अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे. बरेचशा अर्थसंकल्पाचे बजेट वगैरे सुरू होणार आहे. बजेटवरती चर्चा होते, अधिवेशनाला मांडले होते. पण एस टी महामंडळाच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर प्रत्येक वेळी आश्वासन आणि असतात कुठल्या बाजूही तरतूद होत नसतात. आपली काय मागणी आहे त्या संदर्भात आणि आपल्यासमोर बातचीत करणार आहे भावनिर्मोही, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. धन्यवाद. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवभाऊ फडणवीस यांना माझी विनंती आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि अर्थ खातं आज देवाभाऊंच्याकडे आहे. मला वाटतं ह्या आठवड्यात ते अर्थसंकल्पसुद्धा सादर करण्याची शक्यता आहे. माझी त्यांना विनंती आहे की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना ह्या आझाद मैदानामध्ये 6 महिने एस टी कामगारांचं आंदोलन ज्यावेळेस झालं, त्या आंदोलनाला भारतीय जनता पक्ष, त्या पक्षाचे आत्ताचे जे आमदार आहेत गोपीचंद पडळकर, त्याच्यानंतर सदाभाऊ खोत, त्याच्यानंतर सदावर्ते ॲडव्होकेट, ही सगळी मंडळी त्या आंदोलनामध्ये सहभागी होती आणि हे सगळे आपल्या जवळची मंडळी आहेत. त्या आंदोलनाला आपण विरोधी पक्ष या नात्याने पाठिंबा दिला. एस टी कामगारांचं दुःख आपल्याला माहिती आहे किंवा त्याची आपल्याला जाणीव आहे. ह्या हेतूनेच आपण त्या आंदोलनाला पाठिंबा दिला असावा असं आमचं ठाम मत आहे. योगायोगाची गोष्ट आज आपल्याकडे मुख्यमंत्री पदाबरोबरच अर्थ खातंसुद्धा आलेलं आहे. त्या 6 महिन्याच्या आंदोलनामध्ये जी मागणी होती ती विलिनीकरणाची होती. परंतु आज रोजीपर्यंत आंदोलन संपल्यानंतर, म्हणजे हायकोर्टाच्या आदेशाने आंदोलन संपल्यानंतरसुद्धा आज जवळपास 4 वर्ष होत आलेली आहेत. ह्या 4 वर्षामध्ये सत्ता बदल झाला. एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, त्यानंतर देवभाऊ आज मुख्यमंत्री आहेत. जवळपास 4 वर्षाच्या ह्या कालावधीमध्ये आजही एस टी कामगारांची जी मागणी आहे ती पूर्ण झालेली नाही. 2024ला माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना एस टी कामगारांना 6,500ची वाढ मिळाली. त्या वाढीचा फरक गेल्या वर्षी 2025च्या दिवाळीच्या दरम्यान जो संप झाला, त्या संपाची जी नोटीस दिली, त्या अनुषंगाने जी चर्चा झाली, त्यावेळेला 48 हप्त्यांमध्ये ती जी थकबाकी आहे ती देण्याचा निर्णय झाला. आणि आता गेल्या 2 महिन्यामध्ये, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये त्या हप्त्याचे पैसेसुद्धा मिळाले नव्हते. खूप प्रयत्नानंतर गेल्या आठवड्यामध्ये 100 कोटी शासनाने दिले आणि आता 48 हप्त्यांमधला 2 हप्ते जे उरले त्यापैकी 1 हप्ता दिला. ही जी परिस्थिती आहे एस टीची, ही कुठेतरी दुरुस्त व्हावी अशी आमची देवाभाऊंच्याकडे मागणी आहे. आमची त्यांना विनंती हे आहे की राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये एस टी महामंडळाच्यासाठी काही विशिष्ट रकमेची तरतूद करावी. कशासाठी करावी? नंबर 1, आम्ही विलिनीकरण मागत नाही. आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे पगारवाढ दिली पाहिजे, ही आमची मूळ मागणी. केंद्र सरकारने गेल्या वर्षी 8व्या वेतन आयोगाची घोषणा केली. 8व्या वेतन आयोगाचा अहवाल येईल, त्याचं सूत्र ठरेल, तो अहवाल केंद्र सरकार स्वीकारेल, तो अहवाल राज्य सरकारसुद्धा स्वीकारेल राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्यासाठी. ज्या दिवशी तो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना लागू होईल, त्या दिवसापासून एस टी कामगारांना 8व्या वेतन आयोगातलं जे सूत्र आहे किंवा त्या ज्या वेतन श्रेण्या, चतुर्थ श्रेणीपासून वर्ग 1 पर्यंत, म्हणजे कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांच्यापर्यंत जी वेतन श्रेणी तुम्ही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करून घेणार आहात, ज्या दिवसापासून लागू करून घेणार आहात, त्या दिवसापासून ती एस टी कामगारांना लागू करावी अशी आमची मागणी आहे. आणि मला असं वाटतं की देवाभाऊ सगळ्यांनाच मदत करतात. त्यांनी एस टी कामगारांचं दुःख माहिती आहे,
त्यांनी हे दुःख ओळखून आता त्यांच्या हातात तिजोरीच्या चाव्या आहेत राज्याच्या, त्यांनी हा निर्णय, एक चांगला योगायोग त्यांच्या हातात आलेला आहे, त्यांनी हा निर्णय घ्यावा अशी त्यांना आमची विनंती आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 3 मध्यवर्ती कार्यशाळा एस टी महामंडळाच्या आहेत. दापोडी पुणे, चिखलठाणा संभाजीनगर, हिंगणा नागपूर, ह्या 3 ठिकाणी आजपर्यंत गेल्या 60-70 वर्षात ज्या ज्या काही एस टीच्या गाड्या बांधल्या गेल्यात त्या ह्या 3ही वर्कशॉपमध्ये बांधल्या गेल्यात. आणि त्या गाड्या एवढ्या मजबूत असतात की 10, 12, 15 वर्ष त्या गाड्या प्रवाशांच्या सेवेमध्ये असतात. गेल्या 10 वर्षापासून एस टी महामंडळामध्ये खाजगी गाड्या घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. ह्या खाजगी गाड्या घेतल्यामुळे एक तर कर्मचारी चालक हा त्या खाजगी कंत्राटदाराचा आहे. गाडीला उत्पन्न येवो न येवो त्या कंत्राटदाराचा मात्र जो काही द्यायचा त्याचा जो वाटा आहे तो त्याला दिला जातो. त्याच्यामुळे एस टी महामंडळ तोट्यात जात आहे. आता ज्या ई बस आलेल्या आहेत त्या ई बससुद्धा तोट्यात आहेत. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की चॅसिस बांधायला जे चॅसिस जे आहेत गाड्या बांधण्याच्यासाठी नवीन चॅसिस घेण्यासाठी सुद्धा पैशाची तरतूद करावी लागणार आहे. म्हणून अर्थसंकल्पात एक वेळची तरतूद म्हणून देवाभाऊंनी ही जी वेळ आहे, संधी आहे, कारण त्यांचे जे नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना गुजरात सरकारच्या अर्थसंकल्पातून तिथल्या एस टी महामंडळाच्यासाठी तरतूद केली. माझी देवाभाऊंना हीच विनंती आहे की तुम्ही ह्या अर्थसंकल्पामध्ये ह्या वेळेला तुम्हाला संधी आहे, एस टीचं भलं करायचं असेल, एस टी वाढावी, टिकावी आणि ती लाँग लाईफ चालावी असं जर वाटत असेल, पुढच्या भविष्यात चांगल्या सुदृढ परिस्थितीत एस टी चालावी असं वाटत असेल तर अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला एस टीसाठी विशिष्ट रकमेची तरतूद करावी लागेल. ज्याच्यामध्ये ह्या चॅसिस घेण्याचा विषय असेल, पगाराचा वेतन श्रेणीचा विषय असेल, आमच्या थकबाक्या आहेत 2016पासूनची वेतनवाढ, घरभाडे भत्ता, महागाई भत्ता 18पासूनचा आहे, ही थकबाकी आहे. आणि आता 6500ची जी थकबाकी आहे, या सगळ्या थकबाक्या आणि येणाऱ्या काळात 8वा वेतन आयोग द्या, आम्हाला करार पद्धत नको, करार पद्धतीमध्ये 1500, 5000, 10,000, 5,000 किती वाढवणार तुम्ही? त्यापेक्षा जी राज्य सरकारला तुम्ही वेतनवाढ घेणार 8व्या वेतन आयोगाच्या सूत्रानुसार, ज्या वेतन श्रेण्या तुम्ही तुमच्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देणार त्याच वेतन श्रेण्या एस टीच्यासुद्धा क्लास 4पासून क्लास 1पर्यंतच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय, ऐतिहासिक निर्णय मला वाटतं देवाभाऊंनी घ्यावा अशी माझी त्यांना विनंती आहे. या विनंतीला मान देऊन आपण हा निर्णय घेतला तर आम्ही 100% आपल्याला धन्यवाद देऊ, आपले आभार मानू. परंतु जर आपण ही भूमिका घेतली नाही तर राज्यामध्ये एक मोठं आंदोलन आम्हाला उभं राहावं लागेल. कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना ह्या आंदोलनाच्या तयारीला लागलेली आहे. ह्या आंदोलनात आमच्या ज्या मित्र संघटना आहेत, कृती समिती म्हणून आम्ही सगळ्यांशी चर्चा करत आहोत, त्या सगळ्या संघटना आमच्यासोबत येतील याची मला खात्री आहे. मी संघटनेचा सरचिटणीस या नात्याने देवाभाऊंना विनंती करतो, आपल्या हातात कित्येक वर्षानंतर राज्याचं अर्थ खातं, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आलेल्या आहेत, याचा सदुपयोग आपण करा आणि एस टी कामगारांना भविष्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या एवढा पगारवाढ द्या आणि एस टीच्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करा, एवढीच आपल्याला या निमित्ताने मी नम्र विनंती करतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.